श्री क्षेत्र मोरवे तालुका खंडाळा जिल्हा सातारा येथे हनुमान जयंती उत्साहात साजरी। श्री क्षेत्र मोरवे तालुका खंडाळा जिल्हा सातारा येथे हनुमान जयंती निमित्त भव्य असे कार्यक्रमाचे नियोजन करण्यात आले होते। मोरवे हे गाव श्री दत्तप्रभूंच्या अवतार चिले महाराज यांनी केलेल्या वास्तव्यामुळे या गावाचा लौकिक आहे। अशा या पावनभूमीत पवनपुत्र हनुमानांचा जन्मोत्सव होणे म्हणजे एक पर्वणीच आहे। श्री हनुमान जयंती निमित्त यात्रा कमिटी व सर्व कार्यकर्त्यांनी सर्व कार्यक्रम व्यवस्थित पार पडणे ठरवले आहे। श्री हनुमानाचे भव्य मंदिर हे दत्त मंदिराच्या पूर्वेस आहे। हा जन्मोत्सव सोहळा दिनांक 11 ते 14 एप्रिल पर्यंत करण्यात येत आहे। दिनांक 11 रोजी 9 ते 10 या वेळेत श्री हनुमान देवाची पालखीतून मिरवणूक काढण्यात आली। रात्री 10 ते 12 या वेळेत भजनाचा कार्यक्रम झाला। दिनांक 12 एप्रिल 2025 रोजी पहाटे 4 ते 6 श्री हनुमान भजनी मंडळ ओम दत्त चिले ओम मंडळ त्यांच्या भजनाचा कार्यक्रम होणार आहे। 12:15 हनुमान जन्मोत्सव व पुष्पवृष्टी होईल। नंतर भव्य अशा महाप्रसादाचे वाटप केले जाणार आहे। रात्री 9:30 वाजता सारिका नगरकर यांचा मराठी लावणीचा कार्यक्रम होणार आहे। रविवार दिनांक 13 एप्रिल 2025 रोजी सकाळी 9 ते 1 पर्यंत भव्य अशा रक्तदान शिबिराचे आयोजन केले आहे। डॉक्टर अविनाश भारती यांची भारतीय संस्कृती व आताचे तरुणाई या विषयावर व्याख्यान होणार आहे। सायंकाळी हनुमान देवाची सर्व गावातून लेझिम ढोल ताशा गजरात भव्य मिरवणूक काढण्यात आली। बाहेर गावातून आलेले लेझिम ढोल ताशा पथक यांना योग्य ती बक्षीस देऊन सन्मानित करण्यात आले। तसेच रात्री राष्ट्रपती सुवर्ण पदक विजेत्या विठाबाई भाऊ मांग नारायण गावकर यांचा लोकनाट्य तमाशाचा कार्यक्रम झाला। तसेच दत्त मंदिरामध्ये असलेल्या हनुमानाच्या मूर्तीचाही 12:15 जन्मोत्सव करण्यात आला व पुष्पवृष्टी केली व आरतीनंतर भाविकांना भव्य असे महाप्रसादाचे वाटप करण्यात आले। एकंदरीत मोरवे गाव हे प्रति गाणगापूर म्हणून ओळखले जाते। परिसरातील भागामध्ये मोरवे गावाचा व तेथील दत्त मंदिराचा मोठा लौकिक आहे। दर अमावस्या पौर्णिमेला भाविकांची तेथे मोठी गर्दी असते। स्वराज लाईव्ह साठी प्रतिनिधी दिलीप फडतरे, सातारा। आपण पाहताय महाराष्ट्रातील वेगवान न्यूज चॅनल स्वराज्य लाईव्ह।